आदेश ठाकूर, पिच आखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पिच क्युरेटर विशाल मात्रे, सूरज घरत, मनीष मोकल आणि जर कुणाचं नाव जर चुकून राहिलं असेल त्यांचंही आम्ही शाब्दिक सोमनाने या ठिकाणी स्वागत करतो. तो चलिए बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. आने वाले तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी पनवेल आपका स्वागत करता हूं. विनर वर्सेस विनर्स की ये मैच आपके सामने 4 ओवर का मैच. जो जीतेगा थर्ड राउंड में क्वालिफाई यानी कि आज की रात्रि का आखिरी मुकाबला खेलेगी और वहां से अगर जीतती है तो टॉप 4 में दूसरी टीम आज मिलेगी. कल मीरा स्पोर्ट्स आरसीसी पेट 11 टीम ने सुपर 4 में अपनी दावेदारी पेश की. रात्रि के ठीक 4:45 बजे का समय बीतता जा रहा था. ठंडी बढ़ रही थी लेकिन ठंडी वैसे उड़ा दी थी बल्लेबाज सर्वेश ठाकुर ने और प्रतीक ने. स्क्रीनवरती मित्रांनो तुम्ही पाहताय चेतन ठाकूर. तो चलिए बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ मैच होगा स्टार्ट. गेंदबाजी करने का फैसला पहली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट से साइज के पहली गेंद के ऊपर स्वागत किया है. इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर की तरफ बॉल सीमा पार. 4 रन. रामबागच्या शिकाला आमदार प्रशांत दादा महेश बालदी आलेत क्रीडा नगरीला. क्या बात आहे दादा. फक्त तुमचीच कमी होती आणि तुम्ही तो एंटरटेनमेंट केलाय. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. हौशे नवशे गवशे सगळे प्रेक्षक असतात परंतु आज आमदार साहेबांच्या गाण्यावरती थिरकत असताना फटका फंसला है. इस बार हवा में खेलने का प्रयास जरूर किया था लेकिन सीधा गेंद लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में पलटवार किया साइज मात्रे ने. पहला करारा झटका यहां पर लगेगा टीम स्कायरा 11 टाकीगांव. युवा नेते परेश दादा आहेत आमच्या जोडीला. तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आहेत आमच्या संगतीला. धन्यवाद. खरं तर आम्ही थांबवतो आमची चुकी परंतु तुमचा डान्स आम्हाला जबरदस्त आवडला. जबरदस्त जबरदस्त. प्रेक्षकांचं तुम्ही मनोरंजन केलं तुमचं आम्ही स्वागत करतो. जर घरी वहिनी पाहत असेल तर मात्र टेन्शनचा माहोल होईल. जबरदस्त डान्स जबरदस्त. कारण असे प्रेक्षक असतं देखील महत्त्वाचं असतं आणि गरजेचं असतं आणि आज आपल्याला हे पाहायला मिळालेत. तो चलिए बिल्कुल साइश ने यहां पर पलटवार कर दिया है. बल्लेबाज होंगे आउट. पहला करारा झटका लगेगा स्कायरा 11 टाकीगांव टीम के बल्लेबाज निहाल नाइक. बैक टू द पवेलियन. बॉलर तैयार. चलिए इस बार हल्के हाथों से खेला. शॉर्ट कवर में फील्डर मौजूद है. उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था. टाकीगांव ने रोशन पहले मुकाबले में काफी जानदार बल्लेबाजी की थी लेकिन अब इनके खिलाफ मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासे टीम के खिलाफ खेलना है तो जासे टीम की गेंदबाजी में काफी ताकत है और कहीं ना कहीं पहला विकेट निहाल का जाने के बाद अब चैतन्य के ऊपर कई सारी जिम्मेदारियां बनेगी. न्यू बैटर प्रभंजन परदेसी ग्रेट ऑलराउंडर के तौर पर उन्हें परफॉर्मेंस दिया है. पिछले मैच में 2 ओवर काफी जबरदस्त फेंके. साइज तैयार. फुल टॉस गेंद हल्के हाथों से फ्लिक किया. शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. देखिए सेंसिबल क्रिकेट खेला जा रहा है. रोशन यहाँ पर चैतन्य की ओर से. सामने बड़ा गेंदबाज है. व्यवसायिक क्रिकेट का अनुभव है. उसके खिलाफ थोड़ा सा बड़े शॉट लगाना मुश्किल होगा तो सिंगल के साथ वो यहाँ पर स्ट्राइक लेकर अपने पारी को आगे बढ़ाते हुए 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 6 रनों के ऊपर. पावर प्ले का यह पहला ओवर. अभी तक 2 गेंदों का खेल बचा हुआ है.
हल्के हाथों से खेला, मिड ऑन के ऊपर से खिलाड़ी आते हुए फिलहाल वहां पर मौजूद है, तब तक 2 रन जरूर पूरे करेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। जानती है यहाँ पर स्कायरा 11 टाकीगांव टीम कि इस ओवर में कम से कम यहाँ पर 7-8 रन भी आएंगे तो आने वाले अगले गेंदबाजों को टारगेट बनाया जाएगा, लेकिन टारगेट बनाना इतना आसान भी होगा या नहीं होगा यह आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन फिलहाल अब तक यहाँ पर सूझबूझ की बल्लेबाजी नजर आती हुई। कभी कभी होता है जब पहला विकेट आपका गिरता है तो मुश्किलें आपके सामने जरूर होती है, और कहीं ना कहीं इन मुश्किलों का सामना करते हुए अभी तक ये उनकी गेंदबाजी जबरदस्त आती हुई नजर आती हुई। फुल टॉस बॉल, एक खराब गेंद का इंतजार किया और सीधा गेंद को फेंका मिड विकेट के ऊपर से। दैट्स अ बिग 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 अभी रिटर्न फेरारी वर्ल्ड सूरज ठाकूर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। स्टायलिश मेकमॅन परफेक्ट स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मित्रांनो। सुरेंद्र यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं मित्रांनो। बली शेट्टी या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्या समेत श्रीची मात्रे साहेब। और हमेशा उनको एक किस्सा हमें याद है, जब मिलते हैं तो यार तो बनता है बहुत बड़ा प्यार। और मैच का आनंद लेते हुए स्वागत है आपका। मगाशी आपण पाहिलं होतं स्क्रीनवरती तो रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद 14 रन, यानी कि मजबूत स्थिति में है पहले पावर प्ले में। भले ही एक विकेट गवाया होगा वहां पर स्कायरा 11 टाकीगांव टीम ने, क्योंकि जिस तरीके से इस सीजन की शुरुआत हुई थी जब एमके के ट्रॉफी मानिक शेठ काटे सुप्रसिद्ध उद्योजक भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व नागसरी में हमने इस टीम का परफॉर्मेंस देखा था। सुपर 8 में ये टीम क्वालिफाई हुई थी और आखिरकार दमदार परफॉर्मेंस देते हुए वहां पर उन्होंने शानदार खेल किया। चैतन्य फिर से एक बार रहेंगे स्ट्राइक एंड पर, उनका साथ देते हुए प्रभंजन परदेसी। देखिए ये खिलाड़ी का रोल है जो काफी महत्वपूर्ण होता है सागर, रोशन और कांचन, क्योंकि ये खिलाड़ी जब मैदान के अंदर खेलता है ना तो एक नई ऊर्जा प्रदान होती है और जो इसका खेल हमेशा देखने लायक बनता है। गेंदबाजी में परिवर्तन, अब गेंदबाजी के लिए आएंगे प्रमोद मढ़वी। लेफ्टी गेंदबाज है दोस्तों, कई सालों का तजुर्बा इस खिलाड़ी के पास है, लेकिन उसी तजुर्बे के साथ अब इस बल्लेबाज के सामने गेंदबाजी का आपको विश्लेषण करना पड़ेगा। शरीर को छोक दिया था, लाउड अपील वहां पर की गई थी। स्क्वायर लेग अंपायर वहां पर मौजूद है, नहीं वाइड, और उसके लिए रिव्यू आपको दिया जाएगा। ये अंपायर थर्ड अंपायर की निर्णय कॉट बिहाइंड द विकेट। स्ट्रॉन्ग अपील थी वहां पर विकेट कीपर भूषण के द्वारा। लेकिन पहले पप्पीली गेंद को फिर यहां पर रिलीज करते हुए आप देख सकते हैं प्रमोद मढ़वी जबरदस्त यहां पर गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। चलिए कुछ यहां तो जरूर नजर आ रही शरारत। यस, थर्ड अंपायर का निर्णय ग्लव्स पर शायद हल्का सा चूमकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में, तभी तो यहां पर आवाज आई नहीं, क्योंकि ग्लव्स पर कभी कभी यहां पर गलती होती है। और इसी के साथ बड़ा विकेट मैदान से बाहर, चैतन्य बैक टू द पवेलियन। मित्रांनो स्क्रीनवरती पाहताय तुम्ही सुरेंद्र ठाकूर साहेबांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो। यंदाच त्यांचा विवाह झाला, त्यांच्या लग्नाच्या बेड्या त्यांच्याकडे आल्या आणि नवीन जीवनाची पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात झाली। किती हसमुख चेहरा तुम्ही त्यांचा पाहताय या ठिकाणी मित्रांनो। आणि आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर होत गेले आणि भविष्यात एक चांगले उद्योजक म्हणून उदयास यावे। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील नवीन इनिंगसाठी। तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय। तो चलिए बिल्कुल यहाँ पर बात करेंगे बड़ा विकेट। भूषण को कॉन्फिडेंस था कि ये कहीं ना कहीं कुछ हिस्सा जो ग्लव्स का है
वो ग्लव्स बिल्कुल यहाँ पर ग्लव्स को लग कर गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में डॉट बॉल और साथ ही साथ विकेट भी मिला। बढ़िया गेंदबाजी प्रमोद मडवी। ये विकेट कीपर की ताकत होनी चाहिए। चैतन्य मडवी लौटे सस्ते में, अब उनकी जगह लेने के लिए स्वप्निल खार पाटिल। शॉट कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक फील्डर आते हुए डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन पूरा, थोड़ी सी मिस फील्डिंग, उसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाज ने, जहां पर 2 रन तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है 16 रन। वेदिका एंटरप्राइजेस के ओनर बलीशेठ पाटिल इनसे गुजारिश करेंगे कि बलीशेठ घरत इनसे गुजारिश करेंगे कि आइए मंच के ऊपर, और उनके समेत शिरीष शेठ मात्रे उनसे भी गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। A1 जोड़ी कही जाती है, नाइट टूर्नामेंट होती है, कमाल का योगदान। आइए नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम टॉस के लिए आइए, और उनके खिलाफ खेलेगी श्रीदत्त 11 पातान। शॉर्ट पिच लाइन की बॉल टप आने के बाद गेंद बिल्कुल नीचे रही, वहां पर शक की बुनियाद से अंपायर की तरफ देख रहे हैं। चलिए यहां पर आप देख सकते हैं डॉट बॉल तो आ चुकी है। चलिए अंपायर ने रेफर किया, इस बार थर्ड अंपायर को चैलेंज किया है। स्क्रीन के ऊपर जो भी है दूध का दूध पानी का पानी पूरी तरीके से दिखाया जाएगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से बेहतरीन यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन। निर्णय की हम जरूर प्रतीक्षा करेंगे। थर्ड अंपायर वहां पर राजेंद्र खरस सर है, देखेंगे उनके निर्णय की प्रतीक्षा करेंगे। निर्णय काफी महत्वपूर्ण होगा दोनों भी टीमों के लिए। 12वें खिलाड़ी दोनों भी जरा शांत रहिए, यहाँ पर तीसरी आंख रखी है, वो निर्णय देंगे। आप थोड़ा सा बीच में थोड़ी सी रुकावटें ना लाइए, आप थोड़ा सा शांत रखिए। जो भी निर्णय होगा वो थर्ड अंपायर देंगे। तो तीसरे अंपायर का निर्णय है फेयर डिलीवरी है, लीगल डिलीवरी। यहां पर थर्ड अंपायर राजेंद्र खरत सर यहां पर इशारा करते हुए। तो चलिए बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। यस सर, जो आपने निर्णय दिया है वो उनको बताइए फिर से एक बार। चलिए तीसरे अंपायर कह रहे हैं कि तो अब उनके न्याय देवता के आगे हम भी कुछ कह नहीं सकते। जो भी आप बातचीत यहां पर कर सकते हैं आकर, चैतन्य थर्ड अंपायर से बात कीजिए, जो आपको डाउट लगता है वो। चला दोन्ही पंचांमधून एक पंच या जरा।
स्कायरा 11 टाकीगांव टीम को 40-45 के भीतर जाना पड़ेगा, क्योंकि कल का आखिरी मुकाबला 44-48 रनों का था। वहां से बचाए मुरबी टीम ने, माफ कीजिएगा पेट टीम ने, जहां पर 25 रनों की जरूरत थी और अंतिम एक बॉल 6 वहां पर कैच आउट होकर बल्लेबाज लौट के मैदान से बाहर। और टॉप 4 में पहली टीम हमें देखने को मिली मीरा स्पोर्ट्स आरसीसी पेट। तो चलिए अंपायर जाएंगे अपने पोजीशन के ऊपर। मेहनत का यहाँ पर कोई मौसम नहीं होता, जब आप शुरू करना करोगे ना वही मौसम हासिल बन जाता है। जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी में अपनी काबिलियत दिखाते हुए प्रमोद मडवी 3 गेंदें फेंकी, 2 ही रन 1 विकेट अब तक इनके नाम पर। चलिए इस बार बल्ले का लगा हिस्सा सीधा विकेट कीपर भूषण के हाथों में, बल्लेबाज होंगे आउट। एक और तगड़ा झटका लगेगा, बैट्समैन लौटेंगे मैदान से बाहर। स्वप्निल कार पाटिल। चावीवरती विराट आणि 17-18 नंबर आहे आणि ती स्कूटीची चावी आहे बघा। जर कोणाची असेल तर आपण आपली ओळख पटवा आणि घेऊन जा। बघा विराट 17-18 आपल्याच कुठल्या माणसाची असेल तर बघा, कोणाची चावी हरवली असेल तर आपण घेऊन जा। जय भी आपका स्वागत है। बिल्कुल यहाँ पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, रुका हुआ स्कोर है 16 रन। क्या दमदार गेंदबाजी का प्रदर्शन प्रमोद मडवी की ओर से। 4 गेंदें फेंकी है, 2 रन दिए उन्होंने और खास करके 2 बड़े विकेट लेने की कामयाबी उन्होंने दिखाई है। चैतन्य की पहली गेंद के ऊपर गई हुई विकेट, उसके बाद आया डबल डॉट बॉल, फिर से एक बार स्वप्निल खार पाटिल का उन्होंने शिकार किया। संभल कर खेलना पड़ेगा यहाँ पर प्रमोद के ओवर में, थोड़ा सा रुकना होगा किसी एक बल्लेबाज को। बैट्समैन तैयार। सर्वेश नाइक ने बड़ा शॉट खेला है, दबाव में थी जरूर ये टीम, लेकिन इस बार मिड विकेट को क्लियर किया और स्क्वायर लेग के बीच में से निकाला 6 रन। बिल्कुल बैकफुट पर गए, पंच किया और कमाल का ये स्ट्रोक हमें देखने को मिला। कमाल का ये स्ट्रोक हमें देखने को मिला है। बेहतरीन सर्वेश के बल्ले से ये शानदार छक्का। बघा पुन्हा एकदा मी विनंती करतो, आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, पंचांचा डिसिजन अंतिम मानला जाईल। ही कमिटी आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग करते, जर कुठल्याही संघाने इथे अडथळा आणण्यास जर निर्माण केला तर पुढच्या वर्षी मात्र त्या संघाला या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाहीये, याची आपण नोंद घ्या। इस बार हवा में गेंद, बढ़िया कमबैक और आखिरकार बल्लेबाज होंगे आउट। बैट्समैन मैदान से बाहर। ओवर की समाप्ति यानी कि 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कायरा 11 टाकीगांव टीम का स्कोर है 22, विकेट गवाई है 4। खाडीचे सरपंच विजेंद्र पाटील लागले स्वागत करायला। नावे खाडीचे सरपंच विजेंद्र पाटील लागले स्वागत करायला। रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला। रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला। आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला। आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला। थँक्यू। अप्रतिम संगीत आपण ऐकलात। बघा आता आम्हाला माहिती देत असताना सागर शेठ ठाकूर आणि विद्यमान सरपंच विजेंद्रभाई उर्फ गोट्याभाई, जर कुठल्याही संघाने या स्पर्धेमध्ये गैरवर्तन केला तर पुढच्या वर्षी मात्र या स्पर्धेमध्ये त्या संघाला स्थान दिलं जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या। ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून ही स्पर्धा आज अभिमानाची रामबाग स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय, रामबाग चषकाचं हे थरार। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नेरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक अर्थातच भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये नेरे गावामध्ये नाईटची दमदार स्पर्धा पाहतो। कैलासवासी शंकर सीताराम पाटील आणि कुमार साईश समीर पाटील याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहताय। नाईट फॉर्मॅट 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी। प्रवेश फी 23,000 रुपये, प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय 1, तृतीय 50, चतुर्थ 50 आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक आणि 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील। प्रत्येक फलंदाजाला अर्धशतक ठोकेल त्याला एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल आणि प्रेक्षकांसाठी दर दिवशी लकी ड्रॉ
सायकल आपल्याला पाहायला मिळेल. तर समीर शेठ यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. नेरे संघाचे दमदार योगदान आपण पाहतो, परंतु आज आपण पाहू शकाल जितू 11 जय हनुमान अर्थातच मीत 11 नेरे संघ नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख, आज त्यांचं योगदान या नेरे संघाला आज त्यांच्या माध्यमातून देखील या संघाला पुरस्कृत केलं जात आहे. आणि त्यांना विनंती असेल नशीब शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल की समाप्ति. संयम मात्रे को देख सकते हैं, अपना संयम अच्छा बनाते हुए फिलहाल सरपंच ट्रॉफी मोरबे के मैदान के ऊपर डे के फॉर्मेट में आई थी. पहले ही मैच में सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के खिलाफ हार मिली थी, लेकिन कई 6 खिलाड़ी अनुपस्थित थे जिसके बदौलत यहां पर उनको हार का सामना करना पड़ा था. लेकिन नाइट फॉर्मेट में कमाल का क्रिकेट. लेफ्टी गेंदबाज चलिए ऑफ स्टंप से काफी बाहर. संदीप पाटिल सर इनका इशारा आता हुआ इट्स अ वाइड बॉल कॉल. एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी वाइड की मदद से स्कोर पहुंचा है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 23 रनों के ऊपर. विनर्स वर्सेस विनर जो जीतेगा जाएगा तीसरे राउंड में आज के आखिरी मैच के लिए. पल्ले के रडार में गेंद आई है, काफी देर तक हवा में और सीधा खिलाड़ी कक्ष की तरफ. कमाल का स्ट्रोक 6 रन. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि हे छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे मॅडी यांच्या माध्यमातून आपण ऐकताय. जबरदस्त जबरदस्त यहाँ पर परफॉर्मेंस देखा संयम के गेंदबाजी के ऊपर. बल्लेबाज प्रभंजन परदेशी जिनके बल्ले से दूसरा छक्का. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक के कैचेट की मांग की गई है. खिलाड़ी मौजूद है, कोई चूक नहीं, साइज थे वहां पर मौजूद. जैसे ही छक्का आया तुरंत पलटवार और प्रभंजन लौटेंगे मैदान से बाहर. क्रिकेटपटूंची आवड. रामशेठ ठाकूर साहेब खऱ्या अर्थानं आल्या त्यांनी घोषणा केली होती की पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 5 लाख प्रथम क्रमांक असेल. स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कांचन फक्त एंट्री फीस कमी असते, त्याच्यानंतर प्रत्येक संघाला टी शर्ट्स आणि त्याच्यानंतर ही चमचमती बाईक क्रिस्टल ट्रॉफ्या अतिशय दमदार हे व्यासपीठ तुम्ही गजबजलेलं पाहू शकाल. आणि हे श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडी यांनी पाहिलेलं हे स्वप्न आणि आज खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरलंय. जबरदस्त ही स्पर्धा. चलिए आखिरी गेंद यहाँ पर रहती हुई इस ओवर की संयम ने भले ही एक छक्का खाया होगा, लेकिन केवल 7 रन अभी तक इस ओवर से आते हुए. बढ़िया वापसी. नए बैट्समैन मैदान के अंदर जाते हुए यश जोशी, जिसके ऊपर 2 गेंदों का खेल. जी हाँ, यहाँ पर बचा हुआ है. एक वाइड आई थी, 7 रन देकर 1 विकेट अभी तक इस गेंदबाज के नाम पर. युवा प्रतिभावान खिलाड़ी है, अच्छा क्रिकेट हमेशा खेलता है ये खिलाड़ी. और जैसे जैसे युवा खिलाड़ी जब प्रमोट होते हैं टीम में अच्छा परफॉर्मेंस देते हैं कंचन, तो उनका हौसला बढ़ता है और आगे जाकर अपने टीम में काफ़ी मजबूत जगह बनाता है. चलिए तुरंत स्पीडअप कीजिए. तीसरा मैच है, लगभग रात्रि का समय बहुत बीता जा रहा है. 10:30 का बजे का समय यहाँ से बीतता जाता है. और बैक टू द बॉलर, कमाल की फील्डिंग. सीधा खिलाड़ी के गेंदबाज के हाथ में अपने ही फॉलो में कैच पकड़ा और विकेट नंबर जाएगा. ये टोटल 6ठा मैदान से बाहर. 3 ओवर का खेल समाप्त. रन 1 गेंद बची हुई है और बल्लेबाज आउट. वह यहाँ पर 6ठा. अब तक स्कोर कार्ड के ऊपर केवल 29 रन बने हैं. देखिए गीता में साफ शब्दों में लिखा है, निराश मत होना, कमजोर तेरा वक्त है तू नहीं. ये संसार जरूरत के नियम पर चलता है. सर्दी में जिस सूरज का इंतजार होता है, उसी सूरज का गर्मियों में तिरस्कार किया जाता है. और आपकी कीमत तब होती है जब आप अच्छा खेल करते हो और जब आपकी जरूरत होती है. और कहीं ना कहीं यहाँ पर किसी एक बल्लेबाज को जरूरत है जहाँ पर टाकीगांव टीम को परफॉर्मेंस दे सके. अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था इस गेंद को. वाइड बॉल करार अंपायर घोषित करते हुए दूसरी वाइड इस ओवर से आती हुई. एक्स्ट्रास में बढ़ोतरी. ऐसा लग रहा है कंचन 30 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. 7 गेंदें हैं. 7 गेंदों में कहां तक जाना चाहेगी टाकीगांव की ताकत है गेंदबाजी. लेकिन देखेंगे मैच में मजा आएगा, रोमांचक मुकाबला देखने को मिलेगा. साइज, भूषण, बंटी दिग्गज खिलाड़ियों का भरना इस टीम में जरूर है, लेकिन अब प्रबंधन की गेंदबाजी
कितना बड़ा परफॉर्मेंस देखिए। और आखिरी गेंद के ऊपर क्या छूटा है, भूषण थे वहां पर खुद खिलाड़ी जिनके द्वारा क्या छूटा, लेकिन फिर भी जबरदस्त वापसी। इसी के साथ तीसरा ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 31 रन 6 विकेट के नुकसान पर। मिस्टेक स्कोर कार्ड के ऊपर जो लाइव के माध्यम से आपको 31 नजर आता, वहां 0-0 की रन रेट से फिलहाल चल रही है। यानी कि प्रोजेक्टेड स्कोर की अगर बात करेंगे तो निश्चित तौर पर 40 तक यहां पर पहुंच सकती है। उरन प्रीमियर लीग जब खेली गई थी वहां पर बाइकरमैन का खिताब बंटी को मिला था, वही बंटी अब गेंदबाजी के मार्ग पर आएंगे। लेकिन अब भी हमें जब भी जासी गांव में जाते हैं तो मेघनाथ सेठ उनकी जरूर याद आती है। एक ऐसा नौजवान और ऐसे युवक थे दोस्तों कि जो गरीबों के मसीहा जाने जाते थे और आज भी आदर से उनका नाम लिया जाता है। और उनकी यादों को जिंदा ताज़ा रखने के लिए उनके ही नाम की ट्रॉफी हम देखते हैं। 12 फरवरी से लेकर 16 फरवरी को मेघनाथ सेठ प्रतिष्ठान जासे की नाइट टूर्नामेंट आपके सामने नजर आएंगी। बली सेठ का दमदार योगदान, वेदिका एंटरप्राइजेस, साथ ही साथ श्री सेठ मात्रे आपका भी स्वागत है। ऑन साइड में ढकेल दिया इस गेंद को, मिड विकेट का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। देखिए कंचन, तालाब एक ही होता है, उसी तालाब में हंस मोती चुनता है और बगुला मछली चुनता है। सोच का फर्क होता है, सोच यहाँ पर बदलनी होगी। 4 विकेट अब आपके हाथों में है तो चार्ज लीजिए। कोई एक बल्लेबाज अगेंस्ट द बॉलर के खिलाफ अगर आपको बने रहना है तो एक बड़ा शॉट निकालना जरूरी होगा। आसान तो है नहीं बंटी के खिलाफ, लेकिन प्रयास तो कर रहे हैं। सीधा गेंद खेला था लॉन्ग ऑफ की तरफ, लेकिन खिलाड़ी के हाथ में बैट्समैन आउट। निवडून आला र प्रशांत दादा, निवडून आला प्रशांत, निवडून आला र प्रशांत दादा, निवडून आला प्रशांत दादा, निवडून आला रे पनवेलचा आमदार झाला। प्रशांत दादा निवडून आला रे पनवेलचा आमदार झाला। प्रशांत दादा निवडून आला रे पनवेलचा आमदार झाला। प्रशांत दादा निवडून आला। बढ़िया कैच वहां पर पकड़ा, 31 के ऊपर 7 विकेट मैदान से बाहर। टॉस जीतने के बाद मेघनाथ सेठ प्रतिष्ठान जासई टीम ने महत्वपूर्ण निर्णय लिया फील्डिंग करने का और रनों को बचाते हुए 31 रन 31 स्कोर कार्ड के ऊपर 7 विकेट गंवाई है। 3 लाइफ लाइन वहां पर बची हुई है। बंटी वहां पर इशारा करते हुए कि स्कोर कितना है, बिल्कुल 31 यहां पर स्कोर नजर आता हुआ। स्लोवर गेंदबाज है, ऑफ ब्रेक लेग ब्रेक करना जानते हैं। ये लीजिए बाहुबली वहाल के आते हुए इन एक्शन में आज भी नजर आएंगे। ताकत और बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं अक्षय, नंबर 23 की जर्सी। और जैसे ही उनको देखा हमने, उनके चेहरे के ऊपर भी काफी स्माइल नजर आती हुई। ड्यू यंगस्टर क्लब वाल दहाड़ेगी आज तीसरे मुकाबले में पहले राउंड के। प्रॉपर बल्ले की रडार में तो आई थी गेंद, लेकिन काफी ऊंचाई तक है और सीधा गेंद मिड विकेट के खिलाड़ी के हाथ में। यह 8वां विकेट मैदान से बाहर। नेते वाईटी देशमुख आले तर क्रिकेट सामन्याला। कानाशे ठाकूर, अरुणशे ठाकूर आहेत त्यांच्या जोडीला। 8 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। नए बल्लेबाज रोहित नाइक आते हुए बल्लेबाजी के लिए। विश्वास नहीं हो रहा है कंचन के यही टीम है जिस टीम ने पहले मैच में गवान टीम को एक तरफा परास्त किया था। और ये अनबिलीवेबल, ये गेंदबाजी का स्तर काफी बढ़िया रहा जासई टीम का, जिसके बदौलत यहाँ पर स्कायरा 11 टाकीगांव टीम को थोड़ी सी मुश्किलें नजर आती हुई। ऑन हैट्रिक, विकेट हैट्रिक के कगार पर बंटी। तो ये चलिए मंगड़ विकेट लेने का प्रयास। पुराने जमाने में ऐसे होता था जिसे लिंबो आउट कहा जाता है, वही प्रयास करने का उन्होंने ये कुछ देखने को मिला। कभी कभी बल्लेबाज थोड़े से जल्दी दौड़ते हैं, जिसके बदौलत यहाँ पर उन्होंने वहां पर रोक लगाई थी। लोवर फुल टॉस बॉल खेल दिया है इस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लीग की तरफ। खिलाड़ी जरूर दौड़े थे लेकिन उनके पहुंच में नहीं है। गेंद सीमा रेखा पर, मच नीडेड बाउंड्री बाय द बैट्समैन रोहित नाइक।
स्वभाव साधार प्रशांत दादाचा स्वभाव साधा आमदार साहेबांचा स्वभाव साधार आमदार साहेबांचा स्वभाव साधा पुरा करी दिलेला वादार करी दिलेला वादा पुरा करी दिलेला वादार 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 35 रन। यस 35। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है मैदान के अंदर। बॉलर बंटी तैयार। चले इस बार स्वीप करना चाहते थे, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अपील में व्यस्त रहे वहां पर। तब तक बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। दूसरे की कोशिश कवर के लिए कोई नहीं थी, लेकिन आखिरकार आया और आप बल्लेबाज को लौटना पड़ेगा मैदान से बाहर। विकेट नंबर 9 बैक टू द पवेलियन। श्री गणेश क्रिकेट संघ नावाखाडीने सामना ठेवलाय मैदानाला गणेश क्रिकेट संघ नावाखाडीने सामना ठेवलाय मैदानाला रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला। क्या बात है सागर शेठ और साथ ही साथ विजेंद्र भाई विद्यमान सरपंच, दमदार योगदान श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाड़ी आयोजित ये शानदार आपके सामने नाइट टूर्नामेंट का आयोजन। आखिरी गेंद क्या इतिहास बनेगा, पहली टीम ऑल आउट के कगार पर है, क्या बचाना चाहेंगे इस आखिरी विकेट को बल्लेबाज? बड़ा शॉट खेला है, तलाश थी बड़े शॉट की और ये छक्का बहुत कुछ कह जाएगा जासई टीम के लिए जब सेकंड इनिंग्स में उतरेगी। छक्कों के साथ यहां पर रन संख्या पहुंची है 42 रन। मैच में स्कोर तो हो चुका है, 43 रनों की जरूरत। तब तक टॉस के लिए हम गुजारिश करेंगे न्यू यंगस्टर वाल और उनके खिलाफ खेलेगी श्रीदत्त 11 भातान। यस रोशन। यस थँक्यू प्रवीण। पहिल्या फेरीमधला तिसरा सामना त्रिशा 11 न्यू यंगस्टर वाहा विपक्ष श्रीदत्त भातान, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या, खास करून भातान टीमचा कर्णधार आपण टॉससाठी या। आदरणीय स्वप्नीलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत। सन्माननीय स्वप्नीलजी ठाकूर यांना विनंती राहील आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। पहिल्या फेरीमधला तिसरा सामना। धन्यवाद दादा, खरं तर या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला आहे। आम्ही दादा दोघांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणावर स्वागत करतोय आणि टॉस स्वप्नील शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। बेस्ट ऑफ लक। सामना 5 षटकांचा राहील। 2 संघनायक निलेश आणि एका बाजूने आपण पाहता घनश्याम मान्यवर आहेत। त्या ठिकाणी स्वप्नीलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करत आहोत। यस हेड अँड टेल तर कॉल करतील निलेश, भातान संघाचे संघनायक। इट्स अ हेड आणि टॉस जिंकला या ठिकाणी निलेशने। सर्वप्रथम अभिनंदन। निर्णय काय असेल? फिल्डिंग आणि समोर संघ पेंडिंग। यस पेंडिंग निर्णय खेळाडू आलेले नाहीत आणि समोर संघ तुमच्या अपोजिट न्यू यंगस्टर वाल काय स्ट्रॅटेजी राहिली या संघाच्या अगेन्स्ट? समोरची टीम थोडी चांगली आहे आणि आम्ही डेली एका लॉट्समध्ये असतो, कधी ते जिंकतात तर कधी आम्ही जिंकतो। काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल? बोलू तेवढं कमीच आहे, जबरदस्त आहे आयोजन। थँक्यू। तुमचं देखील स्वागत। आणि घनश्याम थोडा बॅटपचमध्ये आहे, खरं तर स्वतः कॅप्टन, या स्पर्धेमध्ये कसा परफॉर्मन्स राहील तुझा वैयक्तिक आणि संपूर्ण टीमचा? टीमचा तर 100% असेल आणि जास्ती तर माझ्यावर लक्ष असेल टीमचा, कारण का माझी गोलंदाजी थोडी खराब होत आहे, त्याच्यामुळे आमची टीम बॅकफुटला आहे। आणि आज खरं तर असं वाटलं होतं या स्पर्धेमध्ये ऋषी नाईकची देखील एंट्री होईल, पण त्याने रिटायरमेंट घेतली आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? नक्कीच दादाची काहीतरी इच्छा असेल म्हणून त्यांनी रिटायरमेंट घेतली असेल। आणि जाता आता शेवटचा प्रश्न, काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? मला वाटतं उलनोटची 1 नंबरची टुर्नामेंट आणि एवढं मोठं प्राईज ठेवलं ते कोणाची खाऊची गोष्ट नाही। धन्यवाद तुम्हाला, ही शुभेच्छा मान्यवरांचा आभार। आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज आली आहे, टॉस जिंकलाय श्रीदत्त भातान संघाने, निर्णय पेंडिंग आहे। निलेश आपण निर्णय लवकर घ्या हा सामना संपल्यानंतर आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। थँक्यू।
पिक्चर जो है कल हम ग्रामीण में देखते हुए नजर आएंगे। और श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाड़ी तैयार है, कल चेतन की सेना तैयार होगी जब अपना ग्रामीण का मुकाबला खेलेगी। क्या चेतन ये शुभ संकेत है कि नील ठाकुर कमबैक करेंगे कल के मुकाबले में? गेंदबाज ग्लेन मैक्सवेल के तौर पर जाने जाते, गांव कप में बढ़िया परफॉर्मेंस रहता है नील का और निश्चित तौर पर कल उनकी टीम खेलेगी। खरं तर प्रवीण, गतवर्षी आपण सरपंच ट्रॉफीमध्ये नावेकाडी संघाचा खेळ पाहिला आणि काय कमालीचा खरं तर परफॉर्मन्स या टीमने दिला। चॅम्पियन बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि उद्याच्या रात्रीसाठी पण त्यांना ही शुभेच्छा देऊया। घरच्या क्रीडांगणामध्ये त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। आणि बघा धैर्य शैलेश ठाकूर हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील उद्या ऑन स्क्रीन। या ठिकाणी सागर शेठ आणि स्वप्नील शेठ यांना पण पाहताय एकाच फ्रेममध्ये, दोन आमचे खरं तर आयोजक। तर जाऊया मॅचच्या दिशेने। चेंडू आपण चेतन चेंडू घ्या आपण। सुदेश साळुंके शुभेच्छा असतील खरं तर पुढच्या मॅचसाठी वाहा। आणि त्याचबरोबर भातान या दोन्ही टीमला निर्णय पेंडिंग ठेवला आहे। भातान संघाने टॉस जिंकून, परंतु सामना जसा संपेल जो का निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल। तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती स्कायरा 11 टाकीगाव संघाचा गोलंदाज आलाय। प्रभंजन परदेशी अष्टपैलू खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला आणि इथे पहिल्या P1 मध्ये तो गोलंदाजी मार्गवरती आला। समोर साईश मात्रे लेफ्टी बॅटर आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिला जयदीप या खेळाडूला बंटी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती। काल मुरबी संघाचा बंटी ठाकूर पाहिला, खरं तर पेठ संघाचा बंटी जोशी पाहिला। आता इथे अजून एक बंटी या स्पर्धेमध्ये जयदीप निकनेम बंटी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती। डावाला सुरुवात झाली आहे, ग्रीन सिग्नल, पहिला बॉल, टार्गेट 43चं, जवळजवळ 11च्या सरासरीनं तुम्हाला पुढे जावं लागेल। 10.80च्या खरं तर हा रिक्वायरमेंट राहील या मॅचच्या दरम्यान। बॅटिंग करत असताना स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई या टीमला पहिलं षटक। प्रभंजन वाईड यॉर्करचा प्रयत्न, लॉफ केला बॉलला ऑन साईडला, पहिल्याच बॉलवरती इनफिल्डला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, 4 चौकार। खरं तर जासई संघासाठी नेहमी लकी राहिलं आहे, नशीबवान राहिलं आणि आज मात्र त्यांच्या समोर आव्हान आहे तगडा स्कायरा 11 टाकीगाव संघाचा। यावेळेला वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना पंचांनी वाईड घोषित केलं आहे। अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईड, एक्स्ट्रामध्ये भर पडेल। टोटल धावसंख्या धावफलकावरती 5। साईशनं मागच्या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला आणि इथे देखील चौकाराने आपलं अकाउंट ओपन करत असताना इथे देखील फटका सुंदर आहे। ऑन साईडला उंची घेत मात्र बॉल मागे चालला आहे, त्या ठिकाणी वाईडिश लॉंगांच्या दिशेमध्ये। बघा निर्णय पेंडिंग आहे, चांगला प्रयत्न, एफर्ट चांगले लावले फिल्डरने। आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक करूया, ऑन स्क्रीन चेक केलं जाईल नेमकं काय घडलं या ठिकाणी। बॉल थांबवण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न झाला जरूर, कारण सीमारेषा लगत शतरक्षकाने जेव्हा झेल टिपला तेव्हा मात्र ती झेल इम्पॉर्टंट राहिली प्रत्येक सामन्यासाठी। सूर्यकुमार यादवने टिपलेला किलर मिलरचा झेल सामन्यामध्ये कलाटने देऊन गेला। इथे बघा ऑन स्क्रीन कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर त्याने ठेवली, कमालीचा एफर्ट आणि 6 धावा, षटकार, इट्स अ मॅक्झिमम हिट, षटकार येतोय साईशच्या माध्यमातून टीम जासईला। 6 धावा या फटक्याने दिल्या साईशला, 6 धावा या फटक्याने दिल्या या ठिकाणी स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई या टीमला। षटकार चौकाराने तो खरं तर डील करतोय प्रत्येक मॅचमध्ये साईश मात्र हा खेळाडू। खरं तर मागील कालखंड आपण जर पाहिला, सुरुवातीला एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आणि तदनंतर मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू आणि त्याची बॅटिंग जर पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये झलक पाहायला मिळेल रजत मुंडे या खेळाडूची। तोही डाव्या हाताचा आणि त्याच पद्धतीचा फलंदाज आणि इथे देखील तितकाच आक्रमक होत असताना ॲक्शन चांगली आहे आणि खरं तर त्याचा बॅटिंग स्टान्स देखील अतिशय मिळता जुळता राहिला आहे रजत मुंडेसारखा। पण तो रजत त्याचा खेळ देखील आपण कालच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहिला। बघा 50 धावा त्याने वैयक्तिक कंप्लीट केला या खरं तर स्पर्धेमध्ये। 2 सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 50 धावांचं योगदान त्याने आतामध्ये दिलं या संपूर्ण स्पर्धेला। विकेट हवा आहे
आणि इथे विकेट करताना मात्र एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या सुरुवात पहिला मोठा धक्का बसला. गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या स्कायरा 11 टाकीगाव टीमला. खेळाडू बाद झालाय साईश. या गोलंदाजाने जासई संघाला साईश बाद झाला. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती चालला मैदानाकडे भूषण म्हात्रे. खरं तर बॉडी लँग्वेज या खेळाडूंच्या आपण जर पाहिली देहबोली तर अतिशय दष्टपुष्ट खरं तर शरीरयष्टीचे खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती 12, एक खेळाडू बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहायला लागताना विकेट मिळालाय. खरं तर ब्रेक थ्रू हवा होता त्या ठिकाणी टाकीगाव संघाला. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. बघा थोडा उशीर होतो त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला विनंती राहील थोडं सहकार्य करा आणि स्पीडअप करा. खास करून पंचांना विनंती राहील आपण टाईम अलर्ट करा प्रत्येक टीमला. एका षटकासाठी 5 मिनटं, 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी तुमच्या वाटेला राहील. कारण आपण सध्या प्रकाश झोतामध्ये आहोत, नाईट फॉर्मॅटमध्ये आहोत, त्यामुळे खरं तर इथे वेळेला महत्त्व दिलं जाईल. प्रबंधनला मिळालेला विकेट, त्यानंतर मैदानाकडे आलेला नवीन खेळाडू भूषण. स्टॅकिंग एंडला भूषण आणि बंटी ही एबन जोडी. अतिशय धाकट फलंदाजीसाठी मात्र ओळखले जाणारे हे खेळाडू रुपेश म्हात्रे बॉडी, ते देखील या टीमचे खरं तर प्रमुख फलंदाज आज टीममध्ये नाही आहेत. यावेळेला देखील गुडघा टेकत इनसाइड आउट खेळायचं होतं. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, टर्न होत मात्र विकेट किपर निहालच्या हातामध्ये विसावलाय. हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. डॉट चेंडू आपण पाहताय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या आतापर्यंत गोलंदाज प्रभंजन परदेशी या खेळाडूने. 12 धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. नेक्स्ट बॉल इथे ऑन साईडला स्लॉग हिट करताना खेचून मारला बॉलला. मिड विकेटच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. 4 धावा चौकार. माध्यमातून पाहायला मिळाल्या. चौकाराने मात्र संघ पुढे जाईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद, 16 धावा. 5 चेंडू या पहिल्या पण षटकामध्ये पाहिले आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर जासई संघ थोडासा फ्रंट फुटला तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कंपॅरिझन आपण इनिंगचं केलं तर मागच्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये साईश मात्रेने धावा खर्च केल्या होत्या 14 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये धावा आल्या त्या ठिकाणी तब्बल 16 धावा. अजून एक बॉल पेंडिंग आहे. एक निर्णायक चेंडू या षटकातला बाकी आहे. बघा थंड हवा सुटली. आज थोडंसं थंडीचं क्लायमेट वातावरण थोडंसं आपण जर पाहिलं थंडगार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा वातावरणामध्ये या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटची खूप मोठी स्पर्धा, दैदीप्यमान असं खरं तर रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधलं आयोजन आपण सध्या नावेखाडी नगरीमध्ये अनुभवतोय. रामबाग चषक 2024 हे पर्व. यावेळेला देखील फोर्सेबल स्ट्रोक, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतायत आणि इथे मात्र रेस जिंकली चेंडूने. शेवट गोड केला भूषणने. लगातार 2 चौकार आपण भूषणच्या माध्यमातून पाहिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघाची धावसंख्या धावफलकावरती आली. एक खेळाडू बाद, 20 धावा. छोट्याला आपण पाहताय खरं तर सचिन ठाकूर उर्फ छोट्या, चांगला खेळाडू. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये असताना त्याला देवाज्ञा झाली. क्रिकेटमध्ये एक वेगळा खरं तर दर्जा त्याने प्राप्त केला. आपण त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. जेव्हा जेव्हा जासई संघ मैदानामध्ये उतरला आहे तेव्हा सुरुवातीला त्याला आदरांजली अर्पण करूनच मात्र हा संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. दमदार खरं तर हा खेळाडू, अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आणि त्याच्या सर्व आठवणी तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना पण पहिल्या 20 धावा आल्या. चैतन्य आला आता बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. जीवन डाकी बोरकारचे आमचे समालोचक, त्यांच्याकडून चैतन्याला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचंही स्वागत इथे आम्ही करत आहोत.
आता समीकरण आपण जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 23, जवळजवळ अर्धा प्रवास हा त्या ठिकाणी पूर्ण केला पहिल्या षटकामध्ये जासई संघाने. परंतु चैतन्य या मॅचमध्ये चैतन्य निर्माण करेल का? शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला गेले, अप्पर कटचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, दन करत सीमा पार, चौकार, 4 धावा. मध्ये पाहायला मिळाला. चार धावा पहिल्या चेंडूवरती आपण पहिल्या 24 वरती पोहोचला. त्या ठिकाणी स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई हा संघ. आक्रमक फलंदाजी, साईश बाजानंतर असं वाटलं दबाव येईल जासई संघावरती, पण दबाव येऊ दिलेला नाहीये. ऑन साईडला हा फटका बॅकफुटला जात, ऑन ड्राईव्ह करताना अलॉंग द कार्पेट स्ट्रोक लगावला. त्या ठिकाणी बंटीच्या माध्यमातून सिंगल रन ॲड होईल. धावसंख्येत बदल, धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना पाहायला मिळेल. 25 धावा. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 18 धावांचं समीकरण बाकी आहे. मान्यवरांचं आगमन, खरं तर या ठिकाणी सदाशेठ भास्कर कुंडेवाचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. क्रिकेटला धर्म मानणारे हे खरं तर व्यक्तिमत्व आणि आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं. तर आपलं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये रामबागच्या या स्पर्धेमध्ये खरं तर आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना संबोधलं जातं. सदाशेठ भास्कर साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं देखील स्वागत. यावेळेला कट केल्या बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे आउटफील्डचा वापर करताना 4 धावा मिळतील टीम जासईला. मध्ये भूषणने चौकार मारला, परंतु पनवेल विधानसभेमध्ये आपण पहिला प्रशांत दादाने सलग 4थ्यांदा चौकार, या ठिकाणी विजय होऊन चौकार प्राप्त केला. इथे वाईटचा इशारा, प्रेशर आता पूर्णपणे असेल त्या ठिकाणी टाकीगाव संघावरती, कारण चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत आपण होताना पाहिली. आणि एकूण धावा फलकावधी 30, अजूनही विजयासाठी 14 चेंडूमध्ये 13. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. इथे फटका फसलाय, संधी निर्माण झाली आहे. कॉटन बोल्डच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. भूषण मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. इक्वेशन प्रतीक पाटील पारगाव तेही सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. मोठ्या संख्येने आता खरं तर या ठिकाणी व्ह्यूअरची संख्या वाढली. काल पहिला सामना आपण पाहिला बामणडोंगरी चांभारली, ज्यामध्ये 6,000हून अधिक व्ह्यूअर्स त्या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळाले आणि तब्बल 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी आजवर खरं या स्पर्धेचा आनंद घेतला. आज हा आकडा तर खरं तर मोठा झाला असेल या शंका नाही आहे. काही एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग करत असताना संदेश शेळके. कट केला बॉलला, सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा खरं धावा कमी आहे तेव्हा मात्र सिंगल डबलवरती देखील भर द्यावा लागतो. आणि इथे बघा सिंगल घेताना जयदीप त्या ठिकाणी चप्पल आहे तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये ते तयार होते दुसऱ्या रनसाठी, पण तो नकार दिला आहे. त्या ठिकाणी रक्षित या खरं तर फलंदाजाने सिंगल आली. आता समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. 12 बॉल 12. त्यामुळे एखादा इकॉनॉमिकल फिगर षटक हवा या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे. ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर या खरं स्पर्धेचा आनंद घेताना नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे, सर्व प्रतिष्ठित खरं तर या ठिकाणी मान्यवर, त्या सर्वांचा पुन्हा एकदा आपण करूया. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रामबाग चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खास करून सागरशेठ ठाकूर यांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. अतिथी देवो भव या संस्कृतीनुसार मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण या व्यासपीठावरती होताना पाहिला. तसेच कानोबा कॅटरर्सचे ओनर आदरणीय सुभाषजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही इथे करत आहोत. 12 चेंडू आणि 12. प्रवीण, आता ही मॅच आपण जर पाहिली तर विनिंग प्रेडिक्शन ऑनलाईन आपण जर पाहिलं प्रेक्षकांकडून तर डेफिनेटली जासई संघाच्या बाट्याला जास्त जाईल. परंतु क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. क्रिकेट म्हटलं की कधी काय घडेल याचा नियम नाही आहे आणि या मॅचमध्ये असंच काहीतरी करावं लागेल. कदर टाकीगाव संघाला एक वेगळा रेकॉर्ड, एक वेगळा इतिहास मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये घडवावा लागेल.
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतील अंकित पाटील. 12 बॉल 12चं कॅल्क्युलेशन बाकी. समोर डाव्या हाताचा रक्षित स्ट्रायकिंग याला सज्ज झाला. त्याला स्पीडअप करा प्लीज, अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. यानंतरचा सामना भातान विपक्ष न्यू यंगस्टर वाहा. त्रिशा 11 न्यू यंगस्टर वाहा. भातान संघाला विनंती राहील आपण निर्णय आपण गावा. भातान संघाने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग आहे. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. यस, तुम्हाला शुभेच्छा असेल. त्यामुळे वाहा संघाला बॅटिंग करायच्या पुढच्या मॅचमध्ये. दोन्ही संघ आपण रेडी राहा. जाऊया मॅचकडे. 12 बॉल आणि 12 धाबाचं समीकरण बाकी आहे. यावेळेला आपण पहिला यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल मात्र या बॉलवरती आली. रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये आलंय. 11 चेंडूमध्ये 11चं समीकरण बाकी आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण स्कायरा 11 टाकीगाव हा संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. रामबाग ट्रॉफी खरं तर रामबाग चषक हे खरं तर कोणत्या संघाला मिळेल, चॅम्पियन कोणता संघ होईल, कारण या स्पर्धेमध्ये पहिला संघ सुपर 4मध्ये गेला आहे तो म्हणजे मिहिरा 11 RCC पेठ कालच्या रात्रीमध्ये. आज एक संघ आपण सुपर 4ला क्वालिफाय करणार आहोत. उद्या एक संघ सुपर 4ला क्वालिफाय होईल आणि परवाच्या रात्रीमध्ये एक संघ सुपर 4ला क्वालिफाय होऊन सेमीफायनल आणि फायनलचे सामने तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ग्रेट कमबॅक. अंतिम 11 चेंडू आणि विजयासाठी आता खरं तर 11 रनची गरज. अंकितचं हे षटक. वेगवान बॉल, तितकाच वेगवान स्ट्रोक होता. बॉल बॅक ड्राईव्ह, प्रचंड वेगाने फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जयदीप कडून सिंगल आली. बघा, या क्षणाला एक एक सिंगल रन महत्त्वाचे आहे. आणि जर का इथे एखादा विकेट किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल गोलंदाजाने टाकले तर या मॅचमध्ये आणखीन उत्कंठा वाढेल. कारण कधी कधी आलेले एकतर एका बाजूने आपण जर पाहिलं तर प्रेक्षक ज्या आशेने सामन्याचा आनंद घेण्यासाठी येतात त्यांना प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होताना होणारच पाहिजे अशी एक अपेक्षा त्यांची राहते. त्यामुळे इथे या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम आता गोलंदाजालाच करावं लागेल. सामना थोडासा बॅलन्स आहे. 10 बॉल 10 रन बॉल इक्वेशन. रक्षितने बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स या क्षणाला वाईड रन खत आपण पण एक्स्ट्रा रन म्हणजे पराभवाला आमंत्रण आणि एक्स्ट्रा रन खर्च करताना आपण बघा अंकित पाटील या गोलंदाजाला. अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावाचं समीकरण. स्कायरा 11 टाकीगाव विपक्ष स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई या दोन संघांमधला हा घमासान. यावेळेला यॉर्कर लेनचा बॉल उडवलाय मिड विकेट क्षेत्राकडे. फक्त सिंगल असेल कारण डीपमध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव आली याही बॉलवरती. एक एक रन घेत मात्र संघ पुढे चाललाय. अजूनही सामना संपलेला नाही आहे आणि इथे आपण पाहताय 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धावांचं समीकरण बाकी आहे. या षटकातील 3 बॉल हे अतिशय इम्पॉर्टंट राहतील. हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये कितपर्यंत जाईल हे सांगणारे 3 चेंडू राहतील. अंकितचं हे षटक फार निर्णायक. आजच्या रात्रीमधला खरं तर हा तिसरा सामना, दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. 2 बलाढ्य संघांमध्ये ही मोठी लढत आपण पाहता. रामबाग चषक 2024मध्ये आजच्या रात्रीमध्ये शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 8चं समीकरण बाकी आहे. स्टेप आउट झाले. डॉट बॉल आला आहे. खरं तर या क्षणाला हा डॉट बॉल म्हणजे हॉट बॉल असेल खरं तर टाकेगाव संघासाठी, कारण एक एक डॉट बॉल त्या ठिकाणी महत्त्वाचा राहील फिल्डिंग करणाऱ्या स्कायरा 11 टाकेगाव टीमसाठी. बॉलच्या लाईनमध्येच नव्हते, बिगिट करायचं होतं, ताकद वापरली होती, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. शेवटचे 8 बॉल आणि आता विजयासाठी 8 रनचं समीकरण. 8 बॉल 8 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. एक एक बॉल टाकल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल उंच गेलाय, सेफ लँडिंग झाला, निर्जनसाठी हा चेंडू पडलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि प्रेशर आता टाकीगाव संघावरती बिल्डअप होताना आपण पाहत आहे. जिथे झेल व्हायला हवी होती अशा ठिकाणी मात्र या 2 धावा आल्या. त्यामुळे प्रेशर थोडंसं वाढलंय आता स्कायरा 11 टाकीगाव या टीमवरती. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. सामना जरी लो स्कोरिंग असला, पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला त्यामुळे हा प्रेशर टाकीगाव टीमवरती आला. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 20 धावा, तिथून मात्र आपण पहिला सेकंड ओव्हरमध्ये चैतन्याने 11 धावा खर्च केले, एक खेळाडू बाद केला. परंतु या ओव्हरमध्ये अंकितचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 7 बॉल आणि 6 धावा. फुल टॉस बॉल. इथे मात्र मिस टायमिंग पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय आलाय त्या ठिकाणी बीमर, परंतु त्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला त्या ठिकाणी खरं तर टाकीगाव संघाने रिव्ह्यू वापरलाय. आपण चेक करूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अतिशय क्रुशल निर्णय राहील. जर का हा बॉल लिगल असेल तर विकेट मिळेल जयदीपचा आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा येईल, आणि जर का बीमर असेल तर मात्र दुष्काळ 13वा महिना असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण धावा कमी आहेत. आणि जर बीमर आला तर मात्र पूर्णपणे प्रेशर राहील आता टाकीगाव संघावरती. इट्स अ बीमर, नो डाऊट. बीमर कॉल. त्यामुळे
इथे आपण पाहिला 1+1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. ऑन स्क्रीन प्रत्येकाने पाहिलंय दूध का दूध और पाणी का पाणी. त्यामुळे फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. 2 धावा निर्णायक या बॉलवरती मिळाल्या आणि इथून मात्र पुढचा बॉल असेल फ्रीट. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 4 रनचं समीकरण. प्रवीण, गतवर्षी याच क्रीडांगावरती आपण पाहिली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा. खरं तर आपण पाहिला तालुका वाईज तो रेकॉर्ड्स अजूनही अबाधित राहिला आहे. 4 बॉलमध्ये 1 रन करून दिली होती रघुनाथ परदेशी यांनी. सुनील चावरी या फलंदाजाला. प्रत्येकाला वाटला हा सामना आता खरं तर संपला आहे, परंतु रघुनाथ परदेशीने त्या सामन्यामध्ये रंग भरले. असे रंग आता गोलंदाजांना भरावे लागतील या मॅचच्या दरम्यान. शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. फ्रीड बॉल ऑन साईडला फटका लॉफ करत असताना मागे चाललाय. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. या चेंडूवरती मिळाली सिंगल. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 3 धावांचं समीकरण बाकी आहे. मॅच समरी आपण जर पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये प्रबंजन परदेशीने 7 बॉलमध्ये 15 केल्या. त्यानंतर रोहित नाईकने 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. बॉलिंग करत असताना मात्र त्या ठिकाणी भूषणने खरं तर 12 धावा खर्च केल्या. 12 धावा बनवल्या बॅटिंग करताना. त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रमोद मडवीने 3 खेळाडू बाद केले. संयम मात्रेने 2 खेळाडू बाद केले, 8 धावा खर्च केल्या. जयदीप मात्रेने चांगली गोलंदाजी केली, 2 खेळाडू बाद करताना 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर साईशचं देखील षटक थोडंसं आपण पाहिलं, थोडंसं मागणं राहिलं. पहिलं षटक जे 14 धावा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी. आता अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 3 धावा. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबलला तुम्हाला पॉसिबल करायचं आहे. इम्पॉसिबल या शब्दाची फोड केली तर आय एम पॉसिबल, म्हणजे मी हे करू शकतो आणि हे करायचं आहे आता गोलंदाजाला. जर का हा सामना या ठिकाणी जिंकला टाकीगाव संघाने तर या सामन्याचा सामनावीर राहील हा गोलंदाज, यात शंका नाही आहे. कारण 3 धावा वाचवणे या क्षणाला म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा राहील या गोलंदाजासमोर. गोलंदाज आहे त्या ठिकाणी स्वप्नील खार पाटील, अष्टपैलू खेळाडू. अटॅकिंग फील्डिंग मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये लावली एक रन वाचवण्यासाठी. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट असं म्हटलंय. बघा थोडासा वेळ घेता आपण, प्लीज घाई करा. टाकीगाव संघाला देखील विनंती राहील. बघा विनंती राहील खरं तर टाईम अलर्ट. 6 चेंडू आणि 3 धाबा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. स्वप्नील खार पाटील त्या ठिकाणी रक्षित स्ट्रायकिंग एंडला. कट केला बॉलला, दिशा दिली, बॉल मागे चाललाय थर्ड मॅनला. गुड फिल्डिंग. बघा बॉलला थांबवलंय. प्रत्येकाचं योगदान चांगलं राहिलं आपल्या संघासाठी. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अंकितने काय कमालीची फिल्डिंग केली. मागे आपण पाहताय खरं तर वेगवान चेंडू कट करत असताना रक्षितला पाहिलं. अंतिम 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांचं समीकरण बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. ड्रेसिंगचा प्रश्न निर्माण होत नाही कारण या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने खरं तर टी शर्ट्स प्रत्येक टीमला देण्यात आल्यात. फार कमी स्पर्धांमध्ये हे चित्र पाहायला मिळतं आणि आज इथे आपण पाहिलं कमी प्रवेश फी आणि जास्त बक्षीस आणि त्याचबरोबर टी शर्ट्स देखील या ठिकाणी देण्यात आले. आणि खास करून आपण जर पाहिलं क्रिस्टल ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येतील प्रत्येक संघाला. वैयक्तिक पारितोषिक आपण जर पाहिलं मालिकावीरासाठी होंडा शाईन बाईक इथे ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. 5 बॉल आणि 2 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. अंतिम 5 चेंडू 2चं समीकरण. ड्राईव्ह केला बॉलला, मागे चालला लॉंग ऑनला. स्कोर इज लेवल. 1 धाव आली. आता 4 चेंडूमध्ये 1. जो इतिहास खरं तर गतवर्षी झाला त्या इतिहासाची पुनरावृत्ती या मैदानामध्ये होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. चमत्कार या खरं तर षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील खार पाटील करेल का? कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये अजय पाटील बेलोलीचा खेळाडू ज्याने 6 बॉलमध्ये 1 रन करून दिली होती, आता 4 मध्ये 1 करायचे. बघा खरं तर 2 विंडोज तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. आई एकवेरा इव्हेंट या चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतात संदेश शेळके आणि टीम. 4 बॉल 1चं समीकरण बाकी आहे. टॅपिंग क्रिकेट आणि विनिंग स्ट्रोक. 1 रन घेत मात्र हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय तो म्हणजे स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई हा संघ. अभिनंदन टीम जासई. हार्ड लक टीम स्कायरा 11 टाकीगाव. या सामन्याचा हिरो ज्याने डाव्या हाताने गोलंदाजी करताना एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 3, तो खेळाडू आहे प्रमोद मडवी. सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. ओव्हर टू यू राजकिरण कोळी सर.